नमो बुद्धाय, जय भीम. स्वागत करते तुमचे माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आज आपण पाहूया साथीदार, बुद्धांच्या दृष्टीने जीवनाचा आधार. मित्रांनो, आज आपण बोलणार आहोत साथीदार या शब्दावर, जो ऐकायला साधा वाटतो पण आयुष्यभराचा अर्थ सांगतो. आपल्या आयुष्यात प्रत्येकाला कोणीतरी लागतो, जो आपल्यासोबत चालेल, ऐकेल, समजून घेईल. पण गौतम बुद्ध म्हणतात, स्वतःचा साथीदार व्हा. कारण जो स्वतःला समजवतो तोच इतरांना समजू शकतो. याचा अर्थ काय? आपण इतरांमध्ये आधार शोधतो, पण खरा साथीदार आधी आपले विचार, आपले मन आणि आपले संयम असतात. स्वतःसोबतची साथ. बुद्ध म्हणाले, स्वतःचा रक्षण करता व्हा. जेव्हा जीवनात कोणीच नसतं तेव्हा स्वतःची साथच सर्वात मोठी असते. जर तू स्वतःवर प्रेम केलंस, स्वतःवर विश्वास ठेवलास, तर कोणताही अडथळा तुला थांबवू शकत नाही. एका उदाहरणाद्वारे आपण समजून घेऊया. एक तरुण बुद्धांकडे आला आणि म्हणाला, गुरुजी, मला कोणीच साथ देत नाही. बुद्ध स्मित करून म्हणाले, तू स्वतःसोबत चालायला शिक, मग संपूर्ण जग तुझ्या मागे चालेल. चुकीच्या साथीदाराची ओळख. बुद्धांनी सांगितलं, वाईट मित्रापेक्षा एकटं राहणं चांगलं. आपण आयुष्यात किती वेळा चुकीच्या लोकांवर विश्वास ठेवतो आणि नंतर आपलंच मन दुखावत राहतं. साथीदार म्हणजे जो तुझं मन उंचावेल, जो तुझ्यातील चांगुलपणा वाढवेल. जर कोणीतरी तुझ्या आयुष्यात नकारात्मकता, मत्सर किंवा दुःख आणत असेल, तर तो साथीदार नाही, तो एक अडथळा आहे जीवनातला. चांगल्या साथीदाराचे महत्त्व. एकदा बुद्ध त्यांच्या शिष्यासोबत प्रवास करत होते. त्यांनी विचारलं, योग्य साथीदार कोण? एका शिष्याने उत्तर दिलं, जो सुखात हसेल पण दुःखातही तसाच सोबत उभा राहील. बुद्ध म्हणाले, बरोबर, जो तुला तुझ्या मार्गावर स्थिर ठेवतो तोच खरा साथीदार आहे. जीवनात असे लोक ठेवा जे तुम्हाला पुढे नेतात, मागे खेचत नाहीत. आध्यात्मिक साथीदार. बुद्धांच्या शिकवणीत संघ म्हणजेच आध्यात्मिक साथीदाराचा समूह, जे एकत्र साधना करतात, विचार शेअर करतात आणि एकमेकांना उन्नत करतात. जर तुमच्यासोबत असे लोक असतील जे सतत तुम्हाला स्वतःला ओळखा म्हणतात, तर ते तुमच्या जीवनातील अमूल्य रत्न आहेत. जीवनसाथी आणि संयम. बुद्धांच्या आयुष्यातील यशोधरा त्या देखील एक उदाहरण आहेत. ती एक खरी साथीदार होती. तिने बुद्धांना समजून घेतलं, त्यांना जाण्याची परवानगी दिली. हा त्यागाचा प्रकार नव्हता, हा समजुतीचा सर्वोच्च प्रकार होता. ती जाणून होती की गौतमचं ध्येय जगाला जागवणं आहे. अशी साथ म्हणजे समर्पण, आदर आणि विश्वास. बुद्ध म्हणाले, जेव्हा दोन व्यक्ती एकाच सत्याचा शोध घेतात, तेव्हा त्यांची साथ ही साधना बनते. एक साथीदार जो तुला सतत पुढे ढकलतो, तुझ्या आत्म्याला जागं करतो, तो आयुष्यातील सर्वात मोठं वरदान असतो. मित्रांनो, साथीदार म्हणजे फक्त हात धरून चालणारी व्यक्ती नाही. तो म्हणजे मन धरून ठेवणारा, चुकीच्या वेळी योग्य सांगणारा आणि शांततेतही आवाज देणारा. बुद्ध सांगतात, सुखाचं मूळ साथीदारात नाही, तर योग्य साथीदाराच्या निवडीत आहे. तर आयुष्यात तुम्ही कोणासोबत चालता हे ठरवा, पण आधी स्वतःसोबत चालायला शिका. कारण खरा साथीदार तोच तुमच्या अंतरंगात आहे. स्वतःची साथ हीच खरी शक्ती आहे आणि योग्य साथीदार मिळणं हीच खरी कृपा आहे. मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बौद्ध धर्माचा प्रसार करण्यासाठी तुमचे योगदान राहू द्या. लवकरच भेटूया आपण पुढच्या छानशा व्हिडिओमध्ये. नमो बुद्धाय, जय भीम.